स्वामी समर्थ सांगतात की श्री स्वामी समर्थांचा जय जयकार करताना आणि भगवान श्रीकृष्ण राधा यांचे स्मरण करणे मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक समस्येवर उपायकारक ठरते। या शब्दांना ऐकल्यावर 100% तुझ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात। हे वर्णन महापुराणात देखील आहे, ज्यात सांगितलेले आहे की या शब्दांनी केवळ ऐकणाऱ्याला हवे ते मिळत नाही, तर ज्याच्याकडे काहीच नाही त्याला देखील सर्व काही प्राप्त होते। तुझ्या जीवनातील वाईट कर्म आजच्या दिवसातच नष्ट होऊ शकतात, परंतु देव त्याबाबत कोणतीही सक्ती करत नाही। ज्याला त्यांच्या शब्दांवर विश्वास आहे त्यांच्या भाग्यातील सारे काही सकारात्मकपणे बदलू शकते। स्वामी पुढे सांगतात, सत्य ते आहे जे तुम्ही मनापासून स्वीकारता। कित्येक लोक स्वामी समर्थांच्या विचारांनी प्रेरित झाले आहेत आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवले आहेत। मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते, फक्त श्रवण आणि स्वीकार आवश्यक आहे। यामुळे गरिबी नाहीशी होऊ शकते आणि रोगमुक्ती देखील प्राप्त होऊ शकते। श्रीमद्भगवद्गीतेतील 18 अध्यायांतील 700 श्लोक खरे अर्थ शिकवण्यासाठी आहेत। त्यांचे विचार जाणून घेणे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। स्वामी सांगतात की जर तुम्हाला श्रीकृष्ण आणि राधेचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही जय श्री कृष्ण आणि राधे राधे टाईप करा। कोणाशी किती बोलावे हे समजणे जीवनात आवश्यक आहे। एकदा का हे कळले की जीवन अधिक अर्थपूर्ण होईल। परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न काही वेळा अडथळे आणतात, परंतु ज्याला देवाची कृपा असते तो त्यातून बाहेर पडू शकतो। एकाच वेळी आपण स्वतःला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो आनंद इतरांना देखील मिळतो। ज्या व्यक्तीमध्ये शांतता असते तो व्यक्ती सत्याकडे पोचलेला असतो। तसेच मनुष्याने स्वतःवर प्रेम करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण शांत नच सद्गुणांना पाळू शकते। स्वामी सांगतात की कधीही अनावश्यक झुकणे योग्य नाही, कारण या जगात कोणीतरी खरे आणि चांगले कार्य समजून घेतले पाहिजे। तुमच्या शांतीचा हक्क स्वाध्याय आणि श्रद्धेवर आहे। स्वामी समर्थ यांच्या मते जर आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची इच्छाशक्ती असेल तर सर्वच प्रकारचे संकटे पार होऊ शकतात। परमेश्वराची श्रद्धा ठेवून कठोर परिश्रम केल्याने हे शक्य होते। आपले कर्मच भविष्य घडवते, फक्त त्यावर दृढ विश्वास ठेवावा लागतो। श्री स्वामी समर्थ सांगतात की आपल्या जीवनातल्या सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी श्रद्धा, संयम आणि सत्कर्मांची अत्यंत गरज आहे। जो मनुष्य या तत्वांना आपल्या जीवनात स्थान देतो तो नक्कीच जीवनातील सर्व समस्यांवर मात करू शकतो। स्वामी समर्थांनी सांगितलेले विचार जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक ठरतात। या विचारांची महती केवळ भक्तांच्याच आयुष्यात नाही, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यातही खूप मोठी आहे। स्वामी समर्थांनी त्यांच्या प्रवचनांमधून अनेक वेळा सांगितले आहे की तुमच्या सर्व दुःखाचे कारण म्हणजे आपल्या विचारांमधील नकारात्मकता। जोपर्यंत माणूस नकारात्मक विचारांमध्ये अडकलेला असतो तोपर्यंत तो शांत आणि आनंदी होऊ शकत नाही। या विचारामध्ये जीवनातील तात्विक सत्य सामावलेले आहे। जीवनातील अनेक समस्या, तणाव आणि दुःखही आपल्या विचारांमुळे उत्पन्न होतात। त्यामुळेच स्वामी समर्थांनी शिकवले आहे की माणसाने नेहमी सकारात्मक विचार करावेत, जेणेकरून त्याचे जीवन सहज आणि आनंददायी होईल। स्वामी समर्थांनी त्यांच्या शिकवणीत माणसाला सत्कर्मांचे महत्त्व पटवून दिले आहे। ते सांगतात, सत्कर्मांनीच माणसाला खरे समाधान प्राप्त होते। जो मनुष्य सद्गुणांच्या मार्गावर चालतो त्याच्या जीवनात संकटे कमी होतात। स्वामी समर्थांच्या मते कर्मावर विश्वास ठेवणारे लोक नेहमीच यशस्वी होतात, कारण त्यांचे कर्म त्यांच्यासाठी नवीन संधी उघडते। सत्कर्मांचे फळ माणसाला नक्कीच मिळते, हे त्यांच्या शिकवणीत ठळकपणे दिसून येते। श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीत भक्ती आणि विश्वास यांचेही खूप महत्त्व आहे। ते म्हणतात की जो माणूस परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्याला कोणतेही संकट तोडू शकत नाही। भक्तीने जीवनात असलेले सर्व अडथळे दूर होतात। स्वामी समर्थांच्या मते भक्ती म्हणजे केवळ उपासना नाही, तर ती एक साधना आहे ज्याद्वारे माणसाची आत्मशुद्धी होते। भक्तीमुळे माणूस परमेश्वराच्या निकट जातो आणि त्याला त्याच्या जीवनातील खरे उद्दिष्ट प्राप्त होते।
स्वामी समर्थांनी जीवनातील संयमाचे महत्त्वही स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, जो संयम ठेवतो तोच खरे यश प्राप्त करू शकतो. संयम म्हणजे मनःशांतीचा मार्ग आहे. जेव्हा माणसामध्ये संयम असतो तेव्हा त्याला कोणतेही संकट मोठे वाटत नाही. संयमानेच माणसाला जीवनातील कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेता येतो. संयम म्हणजे फक्त धैर्यच नाही, तर त्या धैर्यामध्ये अंतर्मुख राहणे, शांत राहणे हे देखील महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत सेवा आणि परोपकाराचेही महत्त्व दिलेले आहे. ते सांगतात की जो माणूस दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो त्याचा जीवनात मोठा बदल होतो. सेवा म्हणजे इतरांना मदत करणे, त्यांच्यासाठी काहीतरी देणे, त्यांना आनंदी ठेवणे. परोपकारामुळे माणसाला मनःशांती आणि समाधान प्राप्त होते. त्याग आणि सेवा हे खरे जीवनाचे उद्दिष्ट असल्याचे स्वामी समर्थांनी त्यांच्या विचारांमधून पटवून दिले आहे. स्वामी समर्थांनी माणसाच्या आत्मविश्वासाबद्दलही शिकवले आहे. ते सांगतात, आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वासच आपल्याला यशाकडे नेतो. आत्मविश्वास ही माणसाच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तो कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होतो. आत्मविश्वास म्हणजे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवणे आणि प्रयत्न करण्याची जिद्द ठेवणे. स्वामी समर्थांच्या मते आत्मविश्वासाच्या जोरावर माणसाला जीवनातील कोणतीही गोष्ट प्राप्त करता येते. स्वामी समर्थ सांगतात की जर माणूस आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकला तर त्याचे जीवन सोपे आणि सुखी होईल. आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे, त्याचे विचार शुद्ध ठेवणे हेच जीवनातील सर्वात मोठे यश आहे. मनावर नियंत्रण ठेवल्यास माणूस कधीही दुःखी होत नाही, कारण त्याचे मन त्या दुःखात अडकत नाही. स्वामी समर्थांनी शिकवले आहे की मनावर नियंत्रण ठेवल्याने माणसाला शांतता, समाधान आणि सुख प्राप्त होते. स्वामी समर्थांनी माणसाच्या सद्गुणांवर खूप जोर दिला आहे. ते म्हणतात, सद्गुण हे माणसाचे खरे वैभव आहे. सद्गुणांमुळे माणूस इतरांपेक्षा वेगळा ठरतो. सद्गुणांचे पालन केल्याने माणसाला आत्मसन्मान मिळतो आणि त्याचा समाजात आदर वाढतो. स्वामी समर्थांच्या मते सद्गुण हेच खरे संपत्ती आहे. धन संपत्ती नष्ट होऊ शकते, पण सद्गुणे कधीच नष्ट होत नाहीत. स्वामी समर्थांच्या शिकवणीत प्रेमाचेही खूप महत्त्व आहे. ते सांगतात की प्रेम हेच जीवनाचा खरा अर्थ आहे. प्रेमामुळे माणसाचे जीवन सुंदर बनते. प्रेमामुळे माणसाला जीवनात सुख, आनंद आणि शांती मिळते. स्वामी समर्थांच्या मते जो माणूस प्रेमाने जगतो तो नेहमीच आनंदी असतो. प्रेम हेच मानवतेचे खरे रूप आहे आणि जो माणूस प्रेमाने जगतो तोच खरे सुखी असतो. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीने माणसाला जीवनात सुख, शांती, समाधान आणि यश मिळवून दिले आहे. त्यांच्या शिकवणीचा उपयोग करून माणसाला आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवता येते. स्वामी समर्थ सांगतात की जो माणूस देवाच्या मार्गावर चालतो तो नेहमीच सुखी असतो. त्यांच्या शिकवणीमध्ये मानवतेचे, श्रद्धेचे आणि सत्कर्मांचे खरे तत्व आहे. त्यांच्या शिकवणीमुळे माणसाला जीवनातील प्रत्येक अडचण सहजपणे दूर करता येते. श्री स्वामी समर्थांचे हे विचार आणि शिकवणी केवळ भक्तांसाठीच नाहीत तर सर्वांसाठी आहेत. त्यांच्या शिकवणीमुळे माणसाला जीवनात नवीन दिशा मिळते आणि तो एक नवा अध्याय सुरू करतो. जीवनात श्रद्धा, संयम आणि सद्गुणांचे पालन केल्याने माणसाला जीवनाचा खरा अर्थ समजतो. श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय संत होते, ज्यांनी मानवतेसाठी आणि सद्गुणांच्या प्रचारासाठी अपार कार्य केले. त्यांच्या शिकवणीत जीवनाचे खरे तत्वज्ञान, संतुलन आणि मनःशांती मिळवण्याचे मार्ग समाविष्ट होते. भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ हे केवळ गुरु नव्हे तर एक दैवी मार्गदर्शक होते, ज्यांनी त्यांचे आयुष्य सुसंस्कृत, संयमित आणि श्रद्धेने परिपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले. स्वामी समर्थांनी सांगितलेले विचार माणसाच्या आंतरिकतेशी संवाद साधणारे आहेत. ते सांगतात, जो माणूस श्रद्धा आणि भक्तीने आपले कार्य करतो त्याच्या जीवनात कुठलाही अडथळा येऊ शकत नाही. त्यांच्या या शिकवणीमध्ये श्रद्धा ही संकल्पना जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण घटक ठरते. श्रद्धेचे स्थान मनामध्ये रुजवणे, विश्वास आणि भक्तीने परिपूर्ण मन तयार करणे
हीच स्वामी समर्थांची शिकवण होती. त्यांच्या मते श्रद्धेमुळेच माणूस जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करू शकतो आणि त्याला योग्य मार्ग सापडतो. स्वामी समर्थांनी माणसाच्या संयमावर जोर दिला आहे. त्यांच्या शिकवणीनुसार संयम म्हणजे केवळ धैर्य नाही, तर ती एक अद्भुत मानसिक अवस्था आहे ज्यामुळे माणसाला शांतता मिळते. स्वामी समर्थ सांगतात की जो माणूस संयम ठेवतो तोच खऱ्या यशाला प्राप्त करू शकतो. संयमाचे महत्त्व माणसाला फक्त संकटांतून मार्ग काढण्याचे शिक्षण देत नाही, तर त्याला जीवनात स्थिरता आणून एकाग्रता आणि शांतीचा अनुभव देते. संयम हेच मनुष्याच्या जीवनातील सर्वात कठीण क्षणात त्याला आधार देणारे साधन आहे. सत्कर्मांची महतीही स्वामी समर्थांनी त्यांच्या शिकवणीत अधोरेखित केली आहे. सत्कर्म म्हणजे चांगले कर्म करणे, दुसऱ्यांच्या भल्यासाठी काहीतरी करणे, ही शिकवण स्वामी समर्थांनी आपल्या अनुयायांना दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की जो माणूस सत्कर्मांच्या मार्गावर चालतो तो कधीही हरवू शकत नाही. याचा अर्थ असा की जो माणूस सत्कर्मे करतो त्याला जीवनात निश्चितच यश मिळते आणि त्याचे जीवन अर्थपूर्ण बनते. सत्कर्मे ही माणसाला सुख, शांती आणि समाधानाची अनुभूती देतात. स्वामी समर्थांच्या मतानुसार सत्कर्म हेच खरे धन आहे, कारण ते माणसाच्या आत्म्याला पवित्र करतात आणि त्याला शांती प्रदान करतात. श्रद्धा आणि भक्ती या दोन्ही गोष्टी स्वामी समर्थांच्या शिकवणीत महत्त्वाच्या होत्या. ते म्हणतात की भक्ती ही जीवनातील सर्वात उंच साधना आहे. भक्ती ही केवळ उपासना नाही, तर ती एक प्रकारची साधना आहे जी माणसाच्या मनाला शुद्ध करते आणि त्याला परमेश्वराच्या निकट नेते. भक्तीमुळे माणूस आध्यात्मिक उन्नती साधतो आणि त्याला जीवनातील खरे समाधान मिळते. भक्तीच्या मार्गावर चालत असताना माणसाला त्याच्या जीवनातील सर्व संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळते. परोपकार आणि सेवा या गोष्टींनाही स्वामी समर्थांनी अत्यंत महत्त्व दिले आहे. ते सांगतात, जो माणूस दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो त्याच्या जीवनात आनंद आणि शांती मिळते. सेवा म्हणजे परोपकार, त्याग आणि दुसऱ्यांना मदत करणे. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार सेवा म्हणजेच ईश्वराच्या दर्शनाची एक प्रक्रिया आहे. सेवेमुळे माणसाला जीवनात आनंद, शांती आणि समाधानाची अनुभूती होते. सेवा ही केवळ दुसऱ्यांसाठी केली जात नसून ती आपल्यासाठीच केली जाते, कारण त्यातून आपल्या अंतःकरणातील कठोरता कमी होते आणि मन शुद्ध होते. स्वामी समर्थांनी जीवनातील तत्त्वज्ञानाची शिकवण दिली आहे की आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्ग आहे. त्यांच्या मते आत्मविश्वास हेच माणसाचे खरे अस्त्र आहे. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तो कोणत्याही परिस्थितीत यश प्राप्त करू शकतो. आत्मविश्वासाचा आधार घेऊन माणसाला जीवनातील कोणत्याही अडचणींना तोंड देता येते. आत्मविश्वास माणसाला साहसी, आत्मनिर्भर आणि स्थिर बनवतो. जो माणूस आत्मविश्वासाने मार्गक्रमण करतो तो जीवनातील कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीत असलेल्या एका महत्त्वाच्या शिकवणीबद्दल देखील सांगितले पाहिजे, ते म्हणजे माणसाने आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. ते सांगतात की मनावर नियंत्रण ठेवले की माणसाला शांती मिळते. मनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे. जेव्हा माणूस आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तेव्हा त्याला त्याच्या जीवनातील समस्या आणि अडथळ्यांना योग्य प्रकारे सामोरे जाण्याची क्षमता मिळते. स्वामी समर्थांच्या शिकवणीत मनोबल आणि शांततेचे महत्त्व आहे, कारण यामुळेच माणसाला जीवनातील खरे यश प्राप्त होते. स्वामी समर्थ सांगतात की सद्गुण हेच माणसाचे खरे वैभव आहे. सद्गुण हे माणसाला आंतरिक शांती, समाधान आणि सन्मान मिळवून देतात. सद्गुणांचे पालन केल्याने माणसाला समाजात आदर मिळतो, कारण सद्गुण हे समाजाचे खरे सौंदर्य आहेत. स्वामी समर्थांचे हे विचार म्हणजे केवळ एका माणसाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे उत्थान करणारे आहेत. प्रेमाचे महत्त्व देखील स्वामी समर्थांच्या शिकवणीत अतिशय प्रभावशाली पद्धतीने मांडले गेले आहे. ते म्हणतात की प्रेम ही मानवतेची खरी ओळख आहे. प्रेमामुळे माणसाचे जीवन समृद्ध आणि आनंदमय बनते. प्रेमामुळेच माणसाला इतरांच्या सहवासात आनंद मिळतो आणि प्रेमामुळेच माणूस सदैव सकारात्मक असतो. स्वामी समर्थांच्या मते प्रेम हे जीवनाचा खरा अर्थ आहे
आणि प्रेमाने माणसाचे जीवन सुसंस्कृत आणि समाधानी बनते. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून माणसाला एक व्यापक जीवनदृष्टी प्राप्त होते. त्यांच्या शिकवणीने माणसाला समजते की जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात संयम, श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्व किती मोठे असते. तसेच सत्कर्म, परोपकार, सेवा आणि प्रेम या सर्व गोष्टींनी माणसाचे जीवन उन्नत बनवता येते. त्यांच्या शिकवणीतून मिळणारे प्रेरणादायी संदेश केवळ त्यांच्या अनुयायांसाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी आहेत. त्यांनी सांगितलेले विचार आणि शिकवणी समाजातील एकतेला बळ देतात. स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे माणसाला त्याचे जीवन अर्थपूर्ण बनवता येते, कारण त्यांच्या शिकवणीतून मिळणारी प्रेरणा माणसाला एक नवीन उंचीवर पोहोचवते. त्यांच्या शिकवणीने माणसाच्या जीवनात नवीन आनंद, शांतता आणि समाधान मिळते, जे त्याच्या जीवनातील सर्वात मोठे मूल्य आहे. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीतून माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्व गरजांची पूर्तता होते.